नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती। सोयाबीन कापूस या पिकासाठी आता सरकार अनुदान देणार आहे। या अनुदानासाठी अर्ज सुरू झाले असून आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली आहे। लवकरात लवकर अनुदानाचा फॉर्म भरण्यास सुरू होत आहे किंवा भरून घेतले जात आहे। हे लवकरात लवकर अनुदानाचे फॉर्म भरून घेत आहे, तर अनुदान सुद्धा लवकरात लवकर तुम्हाला मिळेल। किती अनुदान मिळणार आहे तर हेक्टरी 5000 रुपये अनुदान भेटणार आहे। तर त्यासाठी अर्ज कसा भरायचा आणि असा अर्ज कशा प्रकारे डाउनलोड करायचा आणि कोठे सबमिट करायचा ही संपूर्ण माहिती मी माझ्या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओची अपडेट मिळत राहील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। बघा किती अनुदान मिळणार आहे, कधी फॉर्म भरायचा आहे, लास्ट डेट काय आहे आणि अर्ज कशा प्रकारे करायचा आहे आणि अनुदान किती भेटणार आहे, अशा प्रकारची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार आहे। बघा, हा महाराष्ट्र शासनाचा GR किंवा ॲप्लिकेशन फॉर्म आहे। त्यामध्ये काय माहिती आहे आपण पाहणार आहेत आणि काय शेतकऱ्यांच्या भवितव्यासाठी किंवा काय शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी आहे, काय कसं अनुदान भेटणार आहे, कसा फॉर्म भरायचा आहे, संपूर्ण बघणार आहे माहिती। तर चला सुरुवात करूया। बघा, हा कधी आलेला GR आहे, 8 ऑगस्टला आलेला GR आहे आणि याचा विषय काय आहे पाहूया। सन 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी अर्थसहाय्य देण्याबाबत। बघा, अर्थसहाय्य देण्याबाबतचा हा विषय आहे किंवा ॲप्लिकेशन आहे। बघा, सन 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबत, ज्यांचं कापूस आणि सोयाबीन होतं त्यांना अर्थसहाय्य मिळणार आहे। तर बघा कशा प्रकारे अर्थसहाय्य भेटणार आहे आपण व्हिडिओमध्ये पाहूया। चला ही माहिती पाहूया आपण, काय आहे ही माहिती। उपरोक्त विषयात संदर्भातील शासन निर्णयान्वये राज्यातील सन 2023च्या खरीप हंगामातील ई-पीक पाहणीवरील नोंदणीत कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य मंजूर करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे। अर्थसहाय्य वितरण शेतकऱ्यांना सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्याशी थेट लाभ हस्तांतरणाच्या DBT माध्यमातून होणार आहे। त्या अनुषंगाने अर्थसहाय्य शेतकऱ्यांना अदा करण्यासाठी शेतकऱ्यांच्या आधार संबंधी माहितीचा वापर करण्याबाबत त्यांच्याकडून घेण्यात येणारी संमती पत्राचा नमुना, तसेच सामायिक खातेदारांच्या बाबतीत एकच खातेदाराच्या अर्थसहाय्य वितरित करण्याच्या अनुषंगाने द्यावयाचा ना हरकत पत्राचा नमुना सोबत जोडून पाठविण्यात येत आहे। बघा, तुमच्या जे DBT अंतर्गत जे बँक लिंक आहे त्याच्या संबंधित हा GR आहे, म्हणजे तुम्ही खातेदारांचे तुमचे म्हणजे न हरकत पत्र किंवा न हरकत पत्र पाठवायचे आहे। बघा, खाली सहमती पत्र आहे। सहमती पत्रामध्ये काय दिलेलं आहे आपण हे पाहूया। सहमती पत्रामध्ये काय नोंद केलेली आहे किंवा काय आहे सहमती पत्र आपण पाहूया। सन 2023च्या खरीप हंगामातील ई-पीक पाहणी पोर्टलद्वारे नोंदणी कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य व कृषी विभागाच्या अन्य योजनांतर्गत अनुदान सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता मी खालील सही करणार। या सहमतीपत्राद्वारे माझा आधार क्रमांकाचा वापर करून त्याद्वारे बायोमेट्रिक किंवा तत्सम प्रणालीद्वारे प्राप्त वैधतेसह मला मिळवायचा लाभासाठी आधार वित्तीय इतर अर्थसहाय्य लाभ सेवा यांचे लक्षित वितरण अधिनियम 2016 नुसार सहमती देत आहे। माझ्या आधार संबंधी माहितीचा वापर केवळ माझी ओळख पटविण्यासाठी करण्यात येणार असून मी ही माहिती इतर कोणत्याही अन्य कारणासाठी वापरली जाणार नाही अशी खात्री बाळगतो। म्हणजे कशासाठी सहमतीपत्र आहे तर तुमचं आधार कार्डचा उपयोग करणार आहेत आणि ते कशासाठी करणार आहेत तर तुमच्या ओळखीसाठी, त्यासाठी ही सहमतीपत्र आहे आणि तुम्हाला पोर्टलद्वारे तुमची नोंदणी केलेली आहे कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी। त्याच्यासाठी तुमचं आता आधार कार्ड बायोमेट्रिक तुम्हाला म्हणजे सहमत करायचं आहे किंवा सहमतीपत्र आहे किंवा तुमचा वापर करणार आहेत, म्हणजे तुमच्या आधार कार्डचा वापर करून घेणार आहेत। बघा कसा भरायचा आहे सहमतीपत्र, हा कसा भरायचा आहे। इथे तुमचा जिल्हा टाकायचा, इथे तुमचा तालुका टाकायचा, इथे गाव टाकायचं आहे, म्हणजे शेतकऱ्यांचं गाव टाकायचं आहे आणि शेतकऱ्याचं संपूर्ण नाव आधार कार्डानुसार मराठीत व इंग्रजीमध्ये, म्हणजे तुमचं नाव टाकायचं आहे। कसं म्हणजे तुमच्या आधार कार्डवर जसं आहे पहिलं नाव, मधले नाव आणि आडनाव, अशा प्रकारे भरायचं आहे सहमतीपत्र। बघा, त्यामध्ये हे इंग्लिशमधून सुद्धा दिलेलं आहे, फर्स्ट नेम, मिडल नेम आणि सरनेम, आधार क्रमांक। बघा, तुमचा इथं आधार क्रमांक टाकायचा आहे
त्यांनी फक्त तुमचा ओळख पटवण्यासाठी तुमचं आधार कार्डचं माहिती घेत आहेत असं त्याच्यामध्ये सहमतीपत्रामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. काळजी करायची गरज नाही आहे. बघा, शेतकऱ्यांचा मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे, इथं आधार कार्ड टाकायचं, इथे दिनांक टाकायचा आणि इथं सही आणि इथं नाव लिहायचं आहे. अशा प्रकारे हा सहमतीपत्र होता. तुम्ही सिंगल म्हणजे तुमचं सहमतीपत्र तुम्ही एकटे असाल खातेदार तर त्यात सहमतीपत्र आहे. हा तुम्ही जर एकटे असाल तर, आणि तुम्ही सामायिक खातेदार व हरकत म्हणजे हरकत पत्र आहे हे, म्हणजे तुमचं शेत तर सामायिक असेल किंवा एक जण किंवा त्याच्यामध्ये 2 जण 4 जण असं सामायिकमध्ये असेल तर त्यांच्यासाठी हरकतपत्र आहे. सन 2023 या खरीप हंगामामध्ये ई पीक पाहणी पोर्टलद्वारे नोंद झालेल्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबत निर्णय शासनाने घेतला आहे. या योजनेचा आम्हाला लाभ द्यावयाचा आहे. बघा, त्याच प्रकारे असं हे हरकतपत्र आहे. इथं तुमचं जिल्हा टाकायचं, इथं तालुका टाकायचं, इथं गाव टाकायचं आहे. मधील संयुक्त खाते क्रमांक तुमचे खातेदार म्हणजे तुमचं संयुक्त अकाउंट असेल त्याच्यामधलं खातेदार क्रमांक टाकायचा. हिस्सेदार आहोत, आम्हाला अन्वये असणाऱ्या लाभाची रक्कम आम्ही सर्व सहमतीने आमच्या सर्व हिस्सेदाराला असलेल्या खालील खातेदारांच्या आधार संलग्न खात्यात जमा करणार सहमती देत आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या सहमती देत आहे की तुम्ही तुमचे संपूर्ण एकच म्हणजे खातेदारांचं नाव आहे, तुम्ही संपूर्ण हिस्सेदारांनी हिस्से वाटून घेणार आहेत आणि तुम्ही सहमती देत आहेत की ह्या खात्यामध्ये तुम्ही जमा करू शकता तुमचा अनुदान. बघा, श्रीमती तुमचं नाव टाकायचं, खातेदाराचे संपूर्ण नाव मराठीमध्ये, खातेदाराचे संपूर्ण नाव इंग्लिशमध्ये अशा प्रकारे टाकायचे. बघा, आणि खातेदाराचे इंग्रजीमध्ये आधार कार्ड आणि खातेदाराचे मोबाईल नंबर. आणि बघा, खातेदारांचे नाव बघा, किती खातेदार आहेत तुमचे, 1 2 3 4 अशा प्रकारचे तुमचे संपूर्ण म्हणजे 10 खातेदार सुद्धा असू शकतात. 10 जणांचे तुमचे इथे नाव ॲड करायचे आणि इथं त्यांच्या सहमती सही सुद्धा पाहिजे, त्यांची सुद्धा सहमती आहे असे या न हरकत प्रमाणपत्रामध्ये तुम्हाला द्यायचं आहे. अशा प्रकारे तुमचं न हरकतपत्र भरू शकता. अशा प्रकारे तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे आणि कुठे सबमिट करायचं आहे, कुठं जमा करायचं आहे तर बघा इथे दिलेलं आहे. संबंधित कृषी सहाय्यक संपूर्ण नावासह म्हणजे स्वाक्षरी दिनांक म्हणजे सहाय्यक म्हणजे कृषी खात्यामध्ये किंवा कृषी सहाय्यकारी अधिकाऱ्यांना हे तुमचं न हरकतपत्र सहमतीपत्र द्यायचं आहे. तिथं देऊन तुम्ही जाऊन सबमिट करू शकता. बघा, अशा प्रकारचा आजचा व्हिडिओ होता आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे कळवा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.